नमस्कार. आकार ड्रॉइंग अँड क्राफ्ट चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण मकर संक्रांती स्पेशल बोरनांचे छोट्या मुलांचे दागिने कसे बनवणार आहोत हे पाहणार आहोत. इथे मी 2 वेगवेगळ्या साईजचे तिळगुळ घेतले आहेत. एक अगदीच मध्यम आकाराचे आणि एक थोड्या मोठ्या आकाराचे. ब्लू कलरची ग्लिटर फोम शीट घेतली आहे, गोल्डन लेस आणि असे बीड्स किंवा सिक्वेन्सेस. याचबरोबर ग्लू स्टिक आणि ग्लूगनही आपल्याला लागणार आहे. सर्वात प्रथम मुकुट बनवण्यासाठी ग्लिटर फोम शीटच्या उलट्या बाजूस अशी मुकुटची बेस डिझाईन ड्रॉ करून घ्या आणि त्याला कट करून घ्या. कट करून झाल्यानंतर त्याला लेस राऊंड रेडी ठेवा. म्हणजे कसं, सगळ्या ज्वेलरीचे असे बेस तुम्ही रेडी करून घेतलेत ना, तर तुम्हाला त्यावर फक्त तिळगुळ चिपकवायचे आणि तिळगुळ चिपकवून झाले की तुमची बोरनान ज्वेलरी रेडी. अशा प्रकारे तुम्ही नेकलेसही बेस रेडी करून घेऊ शकता. बोरनांचे दागिने बनवणे घरच्या घरी फारच सोपे आहे. फक्त सामान एकदा आणलं आणि ते सामानही फक्त 100 रुपयात. अहो हा 100 रुपयात. ह्या सगळ्या बेस ना अशा प्रकारे तुम्ही लेस लावून रेडी करून घ्या. एकदा का तुमचे बेस रेडी झाले की त्यावर तुम्हाला तुमचे वेगवेगळ्या साईज मध्ये असलेले तिळगुळ चिटकवून घ्यायचे आहेत. पद्धत फारच सोपी आहे, पण ही करताना थोडीशी मेहनत तर तुम्हाला घ्यावीच लागेल. आता हे आपण लहान मुलांसाठी बनवतोय, त्यामुळे मटेरियलही थोडं मऊसूत आणि डिझाईनही थोडीशी सोपी आणि मेसी नसली पाहिजे, जेणेकरून ते लहान मुलांवर उठून दिसतील. हे पहा, अशा प्रकारे मी सर्व दागिन्यांचे बेस रेडी करून घेतले आहेत. मुकुट, नेकलेस, बाजूबंद आणि कमरपट्टा. याचबरोबर ह्याच्यावर आपण ह्या तिळगुळना चिटकवून पूर्ण डिझाईन कंप्लीट करून घेऊ. इथे मी तिळगुळ चिटकवण्यासाठी ग्लू गनचा वापर करत आहे. तर तुमच्याकडे ग्लू गन नसेल तर घाबरून जाऊ नका. तुम्ही ह्याच्या ऐवजी फेविबॉन्ड ह्या ग्लूचाही वापर करू शकता. थोडं फेविबॉन्ड लावून थोड्या पद्धतीने तिळगुळ चिटकवत चला. अशा प्रकारे तुमची डिझाईन पूर्ण होऊन जाईल. व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही की कसं थोडं आपण ग्लू गन लावतोय आणि थोडं त्याच्यावर आपण तीळ चिटकवत घेत आहोत. जशी डिझाईन कंप्लीट होईल तशी तुमची ही ज्वेलरी, हे दागिने सुंदर दिसतील आणि मोहक दिसतील. अशा प्रकारे मी हा मुकुटचा बेसलाही तिळगुळ लावून घेतलेले आहे. अजून मोहक दिसण्यासाठी तुम्ही अशा प्रकारचे गोल्डन सिक्वेन्सेसही वापरू शकता. हे कंप्लीट झाल्यानंतर मी हा दागिना मुलासाठी बनवत आहे, म्हणून मी इथे मोरपंखही इथे ऍड करत आहे ना. हे सुंदर आणि अगदी सोप्या पद्धतीने कंप्लीट होणारा दागिना किंवा कंप्लीट होणारे हे सारे दागिने. बस ह्या बेसला तिळगुळ स्टिक करत जायचंय आणि आपली दागिना रेडी. कमरपट्ट्यालाही मी फारच शोभेल अशी, साजेशी आणि अगदीच इझी अशी डिझाईन कंप्लीट करून घेतली आहे. तुम्ही पाहू शकता की 2 दागिने आपले कंप्लीट झाले. ह्याच नंतर नेकलेसलाही मी अशी कॉर्नरला किंवा त्याच्या आउटर भागाला तिळगुळ चिटकवून घेणार आहे. खूप अशी मेसी डिझाईन तुम्हाला नाही करायची आहे. अगदी सोप्या पद्धतीने छोट्या आकाराचे हे जे लहान मुलांचे दागिने असतात ना, ते थोडेसे सुटसुटीत आणि सुंदर असे दिसतील. एकदा का हे सगळे तिळगुळ स्टिक करून झाले की हे सगळे दागिने काहीसे असे दिसतील. हा आपला नेकलेस. त्यानंतर मी फोटोशूट साठी अशी बासरी ही थोडीशी ग्लिटर फोमशीने डेकोरेट करून घेतली आहे. बाजूबंद, कमरपट्टा आणि काहीसा असा नेकलेस. तुम्हाला आमचे हे हलव्याचे दागिने बनवण्याची पद्धत आणि आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्स मधून नक्की कळवा. आणि आवडला असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.